ते आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत नोकरी जाहिरात कट्टामध्ये नवीन रिक्रुटमेंट ज्याची सर्वजण वाट पाहत होते, महाराष्ट्र महामेट्रो भरती 2025। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्याला कशा पद्धतीने ऑनलाईन अर्ज करायचा आहे, त्याचप्रमाणे किती जागा आहेत आणि विविध पदांकरता कोणकोणती पदं व त्याप्रमाणे असणारं वेतन हे सुद्धा पाहणार आहोत। पण त्या अगोदर जर आपण आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळतील। तर आज आपण पाहतोय की महामेट्रो अंतर्गत म्हणजे पुणे मेट्रोने ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे। त्या जाहिराती अंतर्गत काही पदं आहेत की ज्या पदांकरता तुम्हाला अप्लाय करायचं आहे का, तर चीफ प्रोजेक्ट मॅनेजर फॉर नागपूर मेट्रो रेल प्रोजेक्ट, ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल प्रोजेक्ट याच्याकरता एक जागा आहे। त्याकरता जे वेतन आहे ते 1,20,000 ते 2,80,000 प्रति महिना। त्याचप्रमाणे जनरल मॅनेजर पदाकरता एक पोस्ट आहे, त्याकरताही वेतन आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे। मॅनेजर HR E2 फॉर ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल प्रोजेक्ट याच्याकरता पेमेंट आहे ते 60,000 ते 1,80,000। मॅनेजर सिव्हिल ऑब्लिक ट्रॅक E2 फॉर नवी मुंबई मेट्रो लाईन 1। देन असिस्टंट मॅनेजर HR E1 फॉर ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल प्रोजेक्ट, असिस्टंट मॅनेजर सिव्हिल ऑब्लिक कॉन्ट्रॅक्ट E1 फॉर नवी मुंबई मेट्रो लाईन 1 याच्या एक जागा शिल्लक आहे आणि आपल्याला स्क्रीनवरती त्याचे असणारे वेतन हे सुद्धा दिसत आहे। आपल्याला हवं असल्यास आपण इथून स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता। यानंतर या पदाकरता जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर याकरता कोणती शैक्षणिक पात्रता हवी आहे हे आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे। तर चीफ प्रोजेक्ट मॅनेजर या पदाकरता BA/BTech इन सिव्हिल इंजिनिअरिंग, जनरल मॅनेजर पदाकरता MBA HR और मास्टर डिग्री इन पर्सनल मॅनेजमेंट, मॅनेजर HR E2 फॉर ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो, MBA HR और मास्टर डिग्री इन पर्सनल मॅनेजमेंट, मॅनेजर सिव्हिल ऑब्लिक ट्रॅक E2 फॉर नवी मुंबई मेट्रो लाईन 1, BE/BTech इन सिव्हिल इंजिनिअरिंग, असिस्टंट मॅनेजर या पदाकरता MBA HR और मास्टर डिग्री इन पर्सनल मॅनेजमेंट, असिस्टंट मॅनेजर सिव्हिल ऑब्लिक कॉन्ट्रॅक्ट E1 फॉर नवी मुंबई मेट्रो लाईन 1 याच्याकरता जी शैक्षणिक पात्रता हवी आहे MBA HR और मास्टर डिग्री इन पर्सनल मॅनेजमेंट। तर हा अर्ज आपल्याला ऑफलाईन अर्ज आपल्याला दाखल करायचा आहे। तसेच या पदाकरता जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर आपली वयोमर्यादा ही 18 वर्ष ते 55 वर्ष इतकी दिलेली आहे। तसेच निवड प्रक्रिया ही पण पर्सनल इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे। तसेच अर्जाची कोणतीही फी नाहीये। तर या पदाकरता ज्यावेळी आपण अप्लाय करत आहात त्यावेळी अर्ज करण्याचा जो पत्ता आहे तो जनरल मॅनेजर महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, मेट्रो भवन VIP रोड नियर दक्षभूमी रामदास पेठ नागपूर, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज दाखल करू शकता। अधिक माहिती जी ऑफिशियल आहे ती ऑफिशियल वेबसाईट mahametro.org या ठिकाणी आहे। तसेच या पदामधून जी निवड होणार आहे त्यांना काम करण्याचं जी ठिकाण आहे ते नागपूर, ठाणे आणि नवी मुंबई मेट्रो हे आहे। तसेच या संदर्भामधला असणारा ऑफलाईन अर्ज तसेच असणारी इतर एक्सपिरियन्स रिलेटेड काही PDFs आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे। तर आपण आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधून ते डाउनलोड करू शकता। तर आज आपण इथंच थांबतो।